नमस्कार मैत्रिणींनो, होम फ्लेवर बाय शुभांगीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उंदियो. ही एक गुजराती रेसिपी आहे आणि ही हिवाळ्यात बनवली जाते. खूप खास अशी रेसिपी आहे. तुम्ही ही नक्की बनवून बघा. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या भरपूर आहेत, त्यामुळे आदल्या दिवशी शक्यतो आणून ठेवा, म्हणजे काही राहणार नाही तुमच्याकडून. कारण बिया असतील त्या निवडून घ्याव्या लागतात, तुरीच्या, वालाच्या. त्यामुळे हे आदल्या दिवशी आणून ठेवलं पाहिजे. आदल्या दिवशी मेथीची मुठी बनवली तरीही चालेल. त्यासाठी एक मोठं बाउल मी मेथी बारीक चिरून घेतली आहे. तेही तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता. तीळ, ओवा, हळद, मीठ, लाल तिखट, तेल, पाऊण वाटी डाळीचं पीठ, पाऊण वाटी गव्हाचं पीठ, हे दोघं समप्रमाणात घ्यायची आहेत. हे सगळं आता आपण आणि पाणी, हे सगळं आपण आता एकजीव करून घेणार आहोत. पाणी नंतर टाकायचं. आधी या सगळ्या जिन्नस एकत्र करायच्या. चवीसाठी आलं लसूण पेस्ट पण मी टाकून घेतली आहे. छान असं पीठ मळून घ्यायचं. असं चुरत चुरत जातो ना आपण, किंवा म्हणजे मग ते मेथी आणि पीठ एकत्र असं व्हायला पाहिजे. आणि मग नंतर पाणी घालायचं. थोडं घट्ट असंच मळायचं. अगदी आपण रोजचं पीठ मऊसर मळतो ना गव्हाचं, तसं नाही मळायचं. थोडं घट्ट मळायचं. थोडंसं तेल पण घालते. साधारण 1 टेबलस्पून मी तेल घातलं आहे. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. मेथीत जेवढं पीठ बसेल ना तेवढं टाकलं आहे. शेवटी परत एकदा आपण तेल लावून घेणार आहोत. तेलामुळे असे छान मुठी एक क्रिस्पी होतात. त्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, ओलं नारळ, खोबरं, कोथिंबीर, ओवा, गूळ, मीठ, तुरीच्या शेंगा, बी, वालाचं बी, वांगी, रताळे, बटाटे, कच्ची केळी, उंदियो मसाला आणि लसणाची पात. लसणाची पात नसेल तर तुम्ही लसूण, आपला घरचा लसूण वापरला तरी चालेल. मी व्हिडिओत दाखवला आहे, पण तो लसूण पाकळी वापरलेली नाही आहे, लसणाची पात वापरलेली आहे. आता मी हे उंदियो लगेच करून घेणार आहे. तर हे असे छोटे छोटे मुठिये बनवायचे. तुम्ही गोल बनवले तरीही चालेल. आकार कोणता द्यायचा तो तुम्ही ठरवा. मी असे बनवलेत. पहिल्यांदा सगळे मुठिये बनवून घ्यायचे. कढईत तेल तापायला ठेवायचं. सुरुवातीला मी गॅसची फ्लेम बारीक ठेवली कढईची, म्हणजे तेल हळूहळू तापेल आणि आपले मुठिये पण करून होतील. असे सगळे मुठिये बनवून घ्यायचे. कढईत तेल तापायला ठेवलं, हे चेक करायचं. थोडासा गोळा टाकून बघायचा पिठाचा. ते जर वर आलं तर समजायचं तेल तळलं गेलं आहे, गरम झालं आहे, तळण्यासाठी योग्य आहे. मग 2 बॅचेसमध्ये हे मुठिये तळून घ्यायचे. सुरुवातीला मी गॅसची फ्लेम ही फुल ठेवली आहे. नंतर बारीक ठेवा, नाही तर मीडियम ठेवा, कारण पोटात कच्चे राहायला नको. आतपर्यंत मुठिये शिजले पाहिजे, म्हणून एकदम फुल फ्लेमवर ते तळू नका. थोड्या वेळात फ्लेम थोडी बारीक करायची आणि त्याचा कलर चेंज होतो तोपर्यंत त्याला शिजवायचं आहे तेलात, किंवा तळून घ्यायचं आहे. पोटात शिजतात ना ते तळल्यामुळे. बघू शकत असाल त्याचा रंग बदलतो आहे आता. एकदम पिवळसर होता, थोडासा गोल्डन रंग येतो आहे. मग आपण हिरवी मिरची, आणि तुम्हाला पाहिजे तशी घ्या चवीला, कमी जास्त मिरची. मग लसणाची पात, हे दोन्ही मी मिक्सरला
बारीक दळायची आहेत, म्हणजे जाडसर, पाणी घालायचं नाही आहे, खूप बारीक नाही वाटायची आहेत. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. मुठीयेचं तेल आपण उंदियोला वापरणार आहोत, त्यामुळे मी जास्त तेल वापरलं नाही मुठिये बनवताना, कारण ते उरलं तर मेथी कडू असते ना. हे ओलं नारळ, छोटं नारळ असतं ना, ते 70% तरी मी घेतलं आहे. आता हे पहिल्यांदा मी दळून घेणार आहे, कारण एका वेळेस कोथिंबीर आणि हे दळलं जात नाही, भांडं छोटं आहे ना. आधी खोबरं दळलं, मग कोथिंबीर टाकून खोबरं दळलं, असं जाडसरच ठेवायचं. परत एकदा सांगते, वालाच्या बिया, तुरीच्या शेंगांच्या, हे दोन्ही मिश्रण आपण दळून घेतलेत. ते ओवा, खोबरं, मीठ, हळद, तीळ आणि सुरती वालपापडी आपल्याकडे मिळेल असं काही नाही, म्हणून आपली वाल वापरली आहे, जी महाराष्ट्रात मिळते ती. वांगी आतून 4 फोडी करून घेतल्या, कच्ची केळी, बटाटा, छोटे छोटे बटाटे मिळतात ना, ते जरी अख्खे वापरले तरीही चालेल, पण हे मोठे बटाटे मी 4 फोडी 6 फोडी करून घेतले आहेत. आणि रताळे मधून 4-4 फोडी किंवा 2-2 मधून कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते शिजायला सोपं जातं. आणि हे आपले मुठिये. आता आपण उंदियो बनवायला घेणार आहोत. पहिल्यांदा मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यात दुसरं तेल न वापरता उंदियोसाठी मुठियेसाठी जे तेल वापरलं होतं तेच घेणार आहे. शक्यतो मी हे तेल उरवत नाही, कारण मेथी थोडी गुणधर्म कडू आहे ना, तेच तेल आपण दुसरीकडे वापरायला नको वाटतं, त्यामुळे मी उंदियोला वापरून टाकलं. तेल गरम झाल्यावर त्यात ओवा घालायचा आहे. यात आपण जिरे मोहरी असं घालत नाही, ओवा आणि तीळ घालतो. मग तीळ घातले, साधारण 2 पोह्याचे चमचे ओवा, 2 पोह्याचे चमचे तीळ. ते छान तडतडू द्यायचे. ते तडतडले की ओलं खोबरं आणि कोथिंबीरीचं मिश्रण घालून घ्यायचे. हे सगळं छान परतायचं 3 ते 4 मिनटं. हिरवी मिरची आणि लसणाची पात जी दळून घेतली ती पण परतून घ्यायची आहे. लसणाची पात नाही मिळाली तर आपला घरचा लसूण वापरला तरीही चालेल, पण शक्यतो लसणाची पातच वापरा, चव छान येते आणि हिवाळ्याच्या दिवसात ती मिळते. परत एकदा मी सगळी मिरची आणि हे सगळं टाकून घेणार आहे. मिरची तुम्ही जशी तिखट कमी जास्त असेल आणि तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. हे सगळं मिश्रण परतत राहायचं आहे. सध्या गॅस मीडियम फ्लेमवर आहे. फुल ठेवत असाल तर सारखं हलवत राहा, लक्ष द्या. हे जळायलाही नको आणि हे सर्व कच्चंही राहायला नको, नाहीतर हिरवी मिरची बाधते. बघू शकत असाल त्याला आता तेल सुटतं आहे, म्हणजे ते होत आलं आहे. गॅस जवळून हलायचं नाही, तिथेच थांबायचं. हे सगळं परतलं की आपण एक एक भाज्या टाकून घेऊयात. हळद टाकून घेतली आहे. गॅसची फ्लेम थोडी बारीक करून घ्या, म्हणजे आपण सगळ्या भाज्या टाकत असतो ना. आता हे तुरीच्या शेंगांचं बी जे हिवाळ्यात मिळतं, वालाच्या शेंगांचं बी, वाल, चपटी वाल असते ना, जिच्या शिरा निघतात,
सुरती वाल मिळाली तर खूपच चांगलं. त्या खूप नाजूक आणि त्याला शिरा वगैरे नसतात, पटापट सोलल्या जातात. मी आता उपलब्ध साहित्यात बनवले. मग ज्या भाज्या चिरून घेतल्या ना आपण, वांगी, बटाटी, रताळे, कच्ची केळी, हे सगळं पण टाकून घेणार आहोत. भाज्या टाकत जायचं आणि हलवत जायचं. हे सगळं टाकून घ्यायचं आणि हलवायचं. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी चालेल. भाज्या परतायच्या आहेत ना आपल्याला. एक 3 ते 4 मिनटं ह्या भाज्या परतून घ्यायच्या. गॅसची फ्लेम फुल ठेवली. आता राहिलेलं खोबऱ्याचं आणि कोथिंबिरीचं वाटण आहे ना, ते पण मी परत टाकून घेते. म्हणजे मी सगळंच वापरलं आहे. छोटा नारळ असतो ना, तो थोडासाच तुकडा काढून ठेवायचा, वापरून टाकायचं पूर्णच. उंदिओ मसाला टाकून घेते, साधारण 2 पोह्याचे चमचे किंवा 1 मोठा चमचा. तो नसेल आपल्याकडे तर लाल तिखट टाकलं तरीही चालेल. गॅस फुल ठेवला आणि सारखं हलवतोय, लक्ष द्यायचं तिथे. गॅसपासून लांब जायचं नाही. त्याच्यावर गरम पाण्याचं आधण ठेवलं आहे मी. ताटलीत थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे ते गरम होतं. ते टाकून घ्यायचं कुकरमध्ये. परत परतून घ्यायचं. 3 ते 4 लोकांसाठी हा उंदिओ पुष्कळ होतो. जे दुसरं काही करणार नसाल आणि फक्त उंदिओ खायचं आहे तरी होईल. हे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. गूळ आपण नंतर घालून घेणार आहोत. आधी ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. ज्या त्यात मुठीये बनवले ते त्याच कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात साधारण 1 ग्लास पाणी किंवा ह्या भाज्या बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला. थोडे मुठीये पण टाकून घ्यायचे. भाज्या सगळ्या बुडल्या पाहिजे. 1 पाण्याचा ग्लास पाणी पितो तो ग्लास तेवढं पाणी टाकायचं आहे. बघू शकत असाल पाण्याचा अंदाज तुम्हाला पण येईल की भाज्या बुडल्या पाहिजे. त्यात चांगली उकळी येऊ द्यायची. थोडं अजून घातलं आहे, साधारण अर्धा ग्लास पाणी अजून घातलं आहे. आणि मग गॅसच्या कुकरचं झाकण, गॅसवर ठेवलेल्या कुकरचं झाकण मी लावून घेतलं आहे. फ्लेम मीडियम ठेवली आहे. उघडल्यावर तुम्ही बघू शकत असाल या भाज्या आता शिजल्या आहेत. एकच शिट्टी घ्यायची, कारण आधी परतलं होतं. परत उकळी आल्यावर गॅस बंद केला होता. गूळ टाकायचं. साधारण अशा छोट्या 2 असा एवढा गूळ टाकला आहे मी. परत मुठीये टाकायचे. गूळ चवीनुसार टाका. गोड होत नाही